गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाची सतत हजेरी लागलेली असतानाच आज कळवण शहर आणि तालुक्यातही पावसाने अचानक जोरदार बॅटिंग करत नागरिकांची मोठी तारांबळ उडवली। विशेष म्हणजे आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कळवण दौरा होता। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज होती। कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर हवामानाने मात्र अचानक रंग बदलला। थोड्याच वेळात गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली। पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडांची पानगळ झाली, तर काही भागात झाडेही वाकली। विजेच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या लोकांची, विशेषतः महिलांची व वयोवृद्धांची तिरपीट उडाली। अनेकांनी झाडांखाली, दुकानांमध्ये आणि बसेसच्या थांब्यावर आसरा घेतला। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही काही वेळ विस्कळीत झाली। या अवकाळी पावसामुळे कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे। काही ठिकाणी पिकांना पावसामुळे दिलासा मिळाल्याचे सांगितले जात असले तरी अचानक आलेला जोरदार वारा व विजांचा कडकडाट ही कांदा व इतर पिकांसाठी चिंता वाढवणारी बाब आहे। काही शेतांमध्ये नुकसान झाल्याचीही प्राथमिक माहिती मिळते आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवसात राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।